पाठीवर झोपतो तो योगी, डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि पोटावर झोपतो तो भोगी. तर नेहमी पाठीवरती झोपावं. पाठीवरती झोपल्यानंतर काय होतं, आपले सगळे सेगमेंट जे आहेत, व्हर्टेब्रल सेगमेंटचा जो एस कर्व आहे तो एक तर पहिला नॉर्मल राहतो. यामध्ये बऱ्याच वेळा पाठीवर झोपताना बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, आता उशी घ्यायची का नाही घ्यायची. तर उशी ही तुमच्या 4 बोटांनी एवढी पाहिजे. प्रत्येकाची 4 बोटाची हाईट वेगळी आहे. तर आता मग सध्या मेमरी फॉर्मच्या उशीज मिळतात मार्केटमध्ये, की ज्या तुमच्या मानेच्या वजनानुसार खालीवर जातात. त्याचबरोबर कापसाची उशी वापरणार असाल तर कापसाची उशी दर 2 ते 3 वर्षांनी त्यात कापूस भरून घ्यावा. लोक नाही तर 10-10, 12-12 वर्ष एकच उशी वापरतात. तो कापूस खाली जातो आणि मान ही खड्ड्यात जाते आणि खड्ड्यात गेल्यामुळे मानेचा कव नष्ट होतो. त्याला म्हणतात लॉस ऑफ लॉर्डोसिस, कव नष्ट होणे. त्याचबरोबर गादी जी आहे ती तुमची शक्यतो मेमरी फॉर्म किंवा 4 mm ते 6 mm पर्यंतची तुमची गादी असावी आणि झोपताना नेहमी पाठीवर किंवा डाव्या कुशीवर झोपावं. डाव्या कुशीवर झोपत असताना दोन्ही गुडघे हे थोडे दुमडले पाहिजे. असं नाही की पूर्ण तुम्ही एकच डाव्या कुशीवर पूर्ण झोपायचे, पाय स्ट्रेट हवेत, असं काही नाहीये. डाव्या कुशीवर झोपत असाल तर पाय थोडेसे दुमडा, जेणेकरून चयापचय क्रियेला वेळ मिळतो, इंटेस्टाईनच्या मोबिलिटीज वाढतात. उजव्या कुशीवर माणूस झोपला, सगळं प्रेशर पोटावरती येतं आणि त्यामुळे अन्न पचनाला बाधा येते आणि त्याचबरोबर इंटेस्टाईनच्या मुवमेंट व्हायला बाधा येते.